करंजगावान काय भाव गेले कांदे? 935 रुपये. हो. जय महाराष्ट्र, जय जवान, फाशी पे किसान हा नारा आता बदलावा लागेल जय जवान जय किसानचा. कारण शेतकरी हा फासावर चाललाय आणि सरकारला काही द्यायचं नाही. आता जर ती गाडवा पुढं वाचली की तर रात्रीचा गोंधळ बराच होता. सरकारने डायरेक्ट कान काढून घेतले. तुम्ही काही पे करा, माल पिकवा नका पिकवा, काही घ्यायचं नाही. कोणतंही सरकार शेतकऱ्यांबद्दल बाजूही मांडत नाही, बोलत पण नाही. एकत्र येत नाही ना हो. शेतकरी काय एकत्र येणार हो? तो राजा माणूस आहे. जमिनीतली मुंगीपासून गरुडाची झेपपर्यंत जो उरलेला माल असतो, यांचा खाऊन पिऊन उरलेला माल तो मार्केटात आणतो. शेती हा असा व्यवसाय आहे की जीव जंतूपासून ते मोठ्या जनावरांपर्यंत त्याचा वाटा घेऊन जातात. घ्यायला येत नाही, शेतकऱ्याला वाटायची गरज नाही, घेऊन जातात आणि तो माल तो स्वतःच्यासाठी मार्केटात आणतो विकायला. पण मार्केटात काय काहीच नाही. मागे पुढं शेतकऱ्यांजवळ आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहणारच नाही याच्या पुढं. कारण जे युवा युद्धेचक आहेत आजच्या पोझिशन मध्ये जे शेती करून राहिले ते जास्तीत जास्त नाही 2 वर्ष शेती करणारे. कारण काय? कारण भांडवल काढून ते शेती करून राहिले. जे म्हणता वाडावडिलांनी केली त्यांचे ते आता जे युवा युद्ध, आता मी आहे, मी 50,000 उतरून कांदे काढले आणि ते 50,000 कुठून फिरवायचे? हे 935 प्रमाणे इथं कांद्याला बाईला 300 रुपये रोज, त्या ट्रॅक्टरला 15,000 रुपये नेट खर्च आहे. त्याच्यात 15,000 वाटून काय ते 50,000 कुठून फेडायचे? आज यंदाच्या वर्षी 50 झाले, पुढच्या वर्षी 50 झाले, लाख रुपये करता झालं, त्याच्या पुढच्या वर्षी फाशी घ्यायची. काय करायचं? कुठून द्यायचे पैसे? अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. आता आले भाऊ अच्छे दिन, चांगले दिवस आलेत. आता काय सांगावं तुम्हाला? तुम्ही मध्ये कॅबिनेट मध्ये एसीची हवा खाता, इथं शेतकऱ्यांना मार्केटामध्ये रात्रभर झोपावं लागतं आणि झोपून पण 25,000-20,000चं ट्रॅक्टर घडून राहिलं. काय करायचं? लई अच्छे दिन आले. आमदार खासदारांना काही वाटलं पाहिजे, यांनी आवाज उठवला पाहिजे थोडासा शेतकऱ्यांसाठी. एक पण आमदाराला गरज नाही, एक पण खासदाराला गरज नाही. शेती एवढे रात कष्ट करून बारे देऊन जर शेतीमालाला भाव नाही तर काय विषय आहे? मी तर असं म्हणतो, कृषी प्रधान देश कोणी नारा दिला तेच मला माहिती नाही. त्याच्या पाय पडून येतो मी की भारतला कृषी प्रधान कसं काय, कोणत्या हेतूने त्याने नाव दिलं कृषी प्रधान देश आहे भाऊ असा. 500 रुपये रोज. आता तरी शेतकऱ्यांची जरा अंत पाहू नका. शेतकरी आता उठलेला आहे, माल पिकवलेला आहे, त्याला तर इकावंच लागल. मोठ्यात जाऊ तर नफ्यात जाऊ. हा, आता काय करायचं? फक्त शेतकरी राजांनो, तुम्ही एक व्हा. एक होण्यासाठी भूषणदादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हर दिवसाचे भाव व्यवस्थित आपल्या घरीपर्यंत पाहायला भेटतील. शेअर करा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. एक टीम तयार व्हायला पाहिजे भविष्यात. आता तर होणार नाही, हा सोडून द्या, पण भविष्यात एक टीम तयार झाली पाहिजे. एकजूट झाला.